ओळख होते, मैत्री होते, मग प्रेम होतं, मुलगी प्रेग्नेंट देखील होते, ॲबॉर्शन देखील करून होतं, आणि आता मुलगा लग्नाला नाही म्हणतोय. त्याची कारणे गावातले लोक काय म्हणतील, नातेवाईक तर आधीपासूनच नाराज झालेले आहेत, आणि आईवडिलांचं तर पहिल्यापासूनच हा नाही चालू आहे. मग जर एवढीच इज्जत तुम्हाला प्यारी असते तर मग एका निष्पाप मुलीच्या इज्जतीशी का खेळता, का डावार्ध्यातच मोडता, आणि काय असा गहन विचार करून मुलींना तुम्ही लिमिट क्रॉस करता? तुमचं शरीर तुमच्यासाठी क्षुल्लक आहे का? तुमच्या मते तुमच्या शरीराची काहीच किंमत नाही आहे का? आणि मग नंतर त्रास करून काय साध्य होणार आहे? जो तुमच्या शरीरावर डाग लागलाय तो पुसला जाणार आहे का? नाहीच ना.